महिलेचा जळालेला मृतदेह सापडला। त्याचा पोलिसांना शोध लावता येत नव्हता, तर शेजारच्या मध्य प्रदेशमधील गोरगरीब आदिवासी जमातीच्या पिता पुत्राला पकडून त्यांनी आणले आणि त्यांच्यावर जबरदस्ती केली आणि त्यांची मुलगी जिवंत असताना सुद्धा जी मृतदेह सापडला तो त्यांच्या बहिणीचा नसताना मुलीचा नसताना सुद्धा त्यांना कबूल करायला लावलं, टॉर्चर केलं, कबूल करायला लावलं आणि मग कुठंतरी शेवटच्या एकदम अंतिम टप्प्यामध्ये ती जिवंत मुलगी जी नाशिकमध्ये होती तिला कळालं, ती स्वतःहून तिथं आली आणि मग कुठंतरी त्यांच्यावर जी कारवाई होती ती तिथं थांबवली। नाहीतर हे गरीब दोघं लोक जेलमध्ये गेले असतील, कदाचित त्यांना फाशीची सुद्धा शिक्षा अध्यक्ष महोदय झाली असती। रोहित पवार यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे ही वस्तुस्थिती आहे आणि अतिशय लाजिरवाण्या पद्धतीनं या ठिकाणी पोलिसांनी काम केलेलं आहे। एक जी बेपत्ता अशा पद्धतीनं जिच्याबद्दल मिसिंगची केस होती, एक बॉडी सापडल्यानंतर ही तिचीच बॉडी आहे अशा पद्धतीचा त्या ठिकाणी दावा करून त्याच्या कुठल्याही टेस्ट कन्क्लूड न होता त्याची चौकशी केल्याचं दाखवलं आणि त्या मुलीच्या भावाला आणि वडिलांनाच त्यांनीच तिचा खून केला अशा पद्धतीने पकडलं पोलिसांनी। आणि त्यानंतर ही जी मुलगी आहे ही जिवंतच होती, ती मुलगी स्वतः पोलीस स्टेशनला हजर झाली आणि त्याच्यानंतर त्यांना सोडावं लागलं। केसच्या संदर्भात पोलिसांचं वागणं हे अतिशय चुकीचं होतं, त्यामुळे तिथले क्राईम सहित सगळे PI PSI या घटनेशी संबंधित सगळे या ठिकाणी निलंबित केलेले